कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे उर्मिला आणि सुहास कुठे आहेत? उर्मिला बेडरूम मध्ये काहीतरी काम करत होती। सुहास कुठे? सुहास बाहेर गेलाय। बाहेर? सकाळ सकाळ? कामं असतात त्याला। हे नवीन। बाबा मी आज वस्तीत जाऊ का? वस्तीत? का तुला पण ओढ लागली आहे का आता वस्तीची? मी अभ्यासासाठी जायचं म्हणत होते आणि मी बाबा तुम्ही सांगा ना मी जाऊ का? काका काही गरज नाहीये हिला पाठवायची। तो वस्तीतला मुलगा येतो ना इथे शिकवायला, तेवढंच बास झालं। हो तू येतो ना? हो भाऊ, पण आता गणपती सगळं तयारी वगैरे तिकडे चालू असते ना, प्लस दादा वहिनी तिकडेच आहेत तर त्यांची पण भेट होईल आणि अभ्यास पण होईल। काही अभ्यास होणार नाहीये तुझा। ती शिवा आहे ना तुला घेईल आणि वस्तीभर फिरत राहील। तू फिरून फिरून सतत वहिनीवरच काय येत असते ग? संपदा एक मिनिट, तू असशील तुझ्या वहिनीची लाडकी, पण आता हट्ट करायचा नाही, कळलं? अरे एक मिनिट कीर्ती, संपदा तुम्ही काय पद्धतीने बोलताय एकमेकांची? पण भाऊ मी तुझ्याशी बोलतेय का? मी बाबांशी बोलतेय ना, ती कशाला मध्ये मध्ये बोलते? बाबा प्लीज मला जाऊ द्या ना। हे बघा इथे ना माझा अभ्यास पण होत नाहीये आणि मला खरंच कंटाळा आला आता, मला भेटायचंय त्या दोघांना, मला प्लीज जाऊ द्या ना। आय प्रॉमिस मी लगेच येईल। जाऊ दे तिला। थँक्यू भाऊ। हा पण मांजाला सोबत घेऊन जायचं। हा मांजाला घेऊन जा। म्हणजे तुम्ही कोणीच माझं काहीच ऐकायचं नाही असं ठरवलंय का? अरे कीर्ती, तू मुळात कोणाला काही सांगायलाच जात जाऊ नकोस। म्हणजे हा जो तुला त्रास होतो ना तो होणार नाही। बास पुरे चिडू नको बाळा, तू खाऊन घे। मी आलेच जरा। हा आई बोल। काय आठवण आहे का आईची? अगं असं काय बोलतेस? मग गेल्यापासून एक फोन नाही केलास? अगं इथे धावपळ चालली आहे म्हणून मी फोन नाही केला, बाकी काही नाही। मग धावपळीच्या वेळात आपलं घर, आपली माणसं याचं पण भान ठेवायचं असतं। नाही विसरत का? बरं ठीक आहे। बरं ऐक, संपदा येते तिथे तुला भेटायला आणि म्हणाली की तिची ट्युशन पण तिथेच होऊन जाईल। मी तिला तुझ्या जबाबदारीवर पाठवते, तिच्याकडे लक्ष द्यायचं काम तुझं, ठीक आहे? बर पाठव तिला, मी लक्ष ठेवतो, पण ती अभ्यास कितपत करेल हे मी नाही सांगू शकत। बरं, आणि बाकी सगळं ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम नाही ना? आता जर मी आईला दिव्याबद्दल सांगितलं तर एक वेगळाच गोंधळ उडेल। नको त्यापेक्षा भेटून सांगणं बरं आहे। काय रे आशू? हा इकडे सगळं ठीक आहे, आय एम फाईन। काही त्रास नाही ना तुला तिकडे? म्हणजे शिवा काही त्रास नाही ना देते? शिवा का त्रास देईल? नाही, तुला बोलायचं तिच्याशी? नाही मला जरा काम आहे, मी जातेय, तू नीट राहा। बापरे, आईचा शिवावरचा राग गेला नाहीये आणि त्यात इथे दिव्या तिच्या नवऱ्यासोबत आलीये हे कळल्यावर तर आई खूप चिडेल। नको, वेळ बघून सगळं सविस्तर सांगावं हेच बरं आहे। कटिंग दे। छुट्टा नहीं है। अरे छुट्टा मेरे पास भी नहीं है भाई। बाद में देना सर। ये उधारी मैं नहीं रखता हूँ। एक काम कर, कीप द बचा हुआ पैसा रख लो। 10 का ही चाहिए सर। तो मैं वही बोल रहा हूँ, बचा हुआ पैसा रख लो, कीप द चेंज। जावई बापू काय करताय तुम्ही? तुम्ही का पैसे देताय? अरे मरवाओगे यार, जमाई है हमारे। हाँ? इनसे पैसा लो। एक काम कर, इनका जो है वो मेरे खाते में लिख। आपका भी 500 बाकी है, काट लूं उसमें? पागल है तू? अभी जमाई राजा के पैसे से मैं मेरा उधारी चुकता करेगा क्या? नहीं, मान्य 2000 कोटीचे मालक आहेत। हे असे 500 वगैरे त्यांना काही फरक पडणारच नाही, बरोबर ना जावई बापू?
ऑफकोर्स कायच फरक पडणार. क्या ये ले ले, अब तेरा और मेरा उधारी चुकता. मुंह मत देख, चाय पिला जमाई. या हा हे घ्या. हा या बसा 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 बसा. अरे बसा बसा बसा. वा, त्याचं काय ना काका, हे सुट्टे पैसे वगैरे ठेवत नाही. नाही बरोबर आहे. तुमच्यासारखा मोठा माणूस हे 10-20 चिल्लर कशाला ठेवेल ना. त्याचं काय ना काका, जरा माझं कोणी ओळखीचं नाहीये, तेवढीच जरा कोणाशी ओळख झाली की माझ्या मनाला तेवढा आधार. काय जावई बापू, अहो आता मी आहे की नाही ओळखीचा. हा, आणि खरं सांगू का, अहो तुमच्यासारखा मोठा माणूस ह्या वस्तीत राहतोय हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हो, आता माझ्यासाठी मोठे तर तुम्हीच आहात काका, आणि मदत तर मला तुमची लागणारच आहे. थँक्यू सो मच काका, खूप चांगले आहात तुम्ही. चांगला असून उपयोग नाही ना हो. आता माझी धाकटी पुतणी शिवा कशी वागते माझ्याबरोबर बघितलंत ना तुम्ही. या शिवामुळे मी काय काय भोगलंय तुम्हाला सांगू. घ्या घ्या घ्या, चहा घ्या. अगं तू कशाला केलास, मी केलं असताना. आगे चालतंय की. किती डास आहे ह्या घरात. त्या गादीने पाठ पण दुखायला लागलीये माझी. एसी पण नाहीये, गरम इतकं होतंय आणि पंख्याने ना डोकं फिरतंय माझं. म्हणूनच म्हटलं होतं ना हॉटेलमध्ये जाऊन राहा. आता परत दादा तेच नको ऐकूस मला. शिवा, आत येऊ का? भाई साहब, मांजा काय करतोय इथे? ये ना. नाही नाही, मी एकटा नाही आलोय, तुझ्या नणंदबाईंना घेऊन आलोय. कीर्तीताई, मी मला विसरलीस का? छोटी नणंद. कशी आहेस तू? मी बसला. अगं हा पटकन नणंद बोलला ना, तर मला पटकन ते कीर्तीताई वाटला. अच्छा, मी तुझी नणंद नाही ना. बरोबर आहे, ठीक आहे. अगं तू आधी मैत्रीण आहेस ना. हाय अजय. हाय काका, कशी आहेस? मस्त. संपदा, कशी आहेस? काय ग, मला बघून आनंद नाही झाला तुला? नाही, मला काय कळलं नाही मला काही. एनिवे, दादा दिसत नाहीये. कुठे तो? अगं आशू, क्वीन खराब झाली आहे ना जरा, तर तो गॅरेजला घेऊन गेलाय. म्हणजे मी पण जाणारच होते आता, तर जाते. ओके ओके. मला पण अभ्यास आहे, उद्या टेस्ट आहे ना, त्याच्यामुळे. तर रॉकी कुठे आहे? अगं रॉकी घरी असेल. म्हणजे इथून बाहेर गेलीस ना तर तिसरी खोली त्याची आहे, लेफ्ट साईडला. येतो आजी. मला बघितल्यावर सगळे असे का वागतायत? हे सांगायला पाहिजे काही तुला? अगं स्वतःच्या मनाला विचार जरा, म्हणजे कळल कशी का वागतात माणसं ती. कोणी काही सांगू नका. मला जेव्हा जसं वाटलं तसं मी वागले. तुला नेहमी जे वाटतं ना तेच तू करतेस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.